तालासुरात किंवा त्या पद्धतीनं विरहित सेवा मार्ग काय आहे हे आपण समजून घेतला पाहिजे. स्वामी आपलेच आहेत. तुमचे आमचे सगळ्यांचे स्वामी. तुम्ही सगळे महाराजांचे सेवेकरी. तुम्ही खूप मोठी पदवी आहे तुमची. कारण कोणीच कुणाला बोलू शकत नाही. किती झालं तरी तो महाराजांचा सेवेकरी. आपण त्याला बोलू शकतो का? नाही बोलू शकत. कारण महाराजांच्या इच्छेशिवाय इथं कोणीही येऊ शकत नाही. ही गोष्ट कधीही विसरू नका. खूप भरपूर म्हणजे थोरल्या महाराजांच्या ह्याच्यामध्ये पण एक चरित्रामध्ये खूप मोठं उदाहरण दिलंय की काय झालं होतं. एक माणूस थोरले महाराज काय तर दत्तगुरूंची खूप मोठी भक्ती करत होते आणि रोज त्यांच्या हातानं दत्तगुरू जेवत होते. सवळ्यामध्ये सगळा नैवेद्य केल्यानंतर 12 वाजता आरतीचा म्हणजे दत्तगुरूंची आणि त्यावेळी काय केलं जात होतं तर दत्तगुरूंना जेवण चाललं जात म्हणजे अगदी हाताने जेवले जात होते. गुरु शिष्याचं खूप छान नातं होतं ते भक्ताचं आणि देवाचं. पण असा प्रकार झाला की शेवटचाच घास राहिलेला असतो. तो माणूस जेवण सगळं नैवेद्य संपवून टाकतो. शेवटचाच घास राहिलेला असतो आणि त्यावेळी थोरले महाराज बघतात की बाबा हा ह्यानं सगळा नैवेद्य संपवलाय. त्याला खूप बोलतात. खूप बोलल्यानंतर असा प्रकार येतो की दत्तगुरु 3 दिवस दर्शन घेत नाही. 3 दिवस त्यांना दर्शन दिलेलं नाहीये. त्यावेळी त्यांच्या डोळ्यातून पाणी येतं. शांत हो श्री गुरुदत्ता मनचित्ता ते त्यावेळी म्हणतात. मग दत्तगुरु ज्यावेळी बघतात की आपला शिष्य काय करतोय, का रडतोय, त्याला